तुझी माझी यारी भाग 52. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात मी आधीच तुला म्हटलो आहे की आभाचा बॉयफ्रेंड खूप डेंजरस आणि पॉवरफुल आहे. तर आभा भेटणारच होती ना. जय म्हणाला, अच्छा असं आहे तर मला तिच्या बॉयफ्रेंडशी भेटावे लागेल. निया म्हणाली, तू काय निया, त्याला कोणीच भेटू शकणार नाही विना त्याच्या परमिशनने. जय म्हणाला, तू मला नाही ओळखत, मला कोणाचीही परमिशनची गरज नाही. निया म्हणाली, तर आतापासून पुढे. आभा आपल्या घरून निघाली होती कॉलेजसाठी. आभा ॲटोमध्ये बसली होती. तिला ऋषीचा कॉल येतो. तू आत्तापर्यंत पोहोचली नाही. मी तुला आधीच म्हटलं होतं वेळेवर पोहोच. एक आभा, तुझ्याजवळ 10 मिनिट आहेत. तू 10 मिनिटात माझ्यासमोर राहा. जर तू नाही आली तर तू मला ओळखतेस, असं म्हणून ऋषी कॉल कट करतो. आभा त्याला परत कॉल करते, परंतु ऋषी कॉल उचलत नाही. ती बोलते, ऋषी का तू मला त्रास देतोस? याला माहीत आहे की मी वेळेवर पोहोचणार नाही, तरीसुद्धा याने मला टाईम दिली. कधी कधी तर मला असं वाटते की याच्यावर प्रेम करून मी खूप मोठी चुकी केली. मग ती ॲटोवाल्याला म्हणते, प्लीज़ भैया, क्या आप थोड़ा तेज चला सकते हो? मुझे जल्दी कॉलेज पहुंचना है. इकडे दुबईमध्ये तो व्यक्ती महेश खुरानाच्या पार्टीमध्ये शर्मासोबत आला होता. तो व्यक्ती पार्टीमध्ये रिलॅक्स होऊन ड्रिंक करत होता. तेवढ्यात शर्मा म्हणतो, सर, तुम्ही महेश खुरानाच्या पार्टीत यायला तयार कसे झालात? तुम्हाला माहीत आहे ना, आम्ही याची डील कॅन्सल केली. हा आपल्यावर नाराज आहे आणि याचे विचार काही ठीक नाहीत सर. तो व्यक्ती शर्माचे ऐकून बोलतो, मला चांगल्या प्रकारे माहीत आहे शर्मा, परंतु मी ह्यासाठी आलो आहे की खुरानाला करायचे काय आहे ते पाहायला मी आलो आहे. तू फक्त पार्टी एन्जॉय कर. शर्मा मनातच विचार करत होता की सरच्या डोक्यात काय चालू आहे. महेश खुराना तर पार्टीमध्ये खूप खुश दिसत होता. तेवढ्यात त्याची नजर त्या व्यक्तीवर जाते. मग तो त्या व्यक्तीजवळ जातो. मला वाटलं की तू येणार नाही ह्या पार्टीत येऊन तू मला सरप्राईज केलंस, खुराना म्हणाला. मग तो व्यक्ती हसत बोलतो, खुराना, ही पार्टी तू देत आहेस, मला तर यायचेच होते, कारण आपल्याला सोबत डील करायची होती आणि जी झाली नाही. आणि काही फरक पडतो? इट्स ओके, जे झालं ते झालं, ते सर्व विसरून जाऊ. तसं पार्टी खूप चांगली आहे तुझी. महेश खुरानाला त्याचे बोलणे आवडले नाही. तो त्याला पार्टी एन्जॉय कर म्हणून थोडा दूर जातो. तेवढ्यात त्याचा असिस्टंट तिथं येत बोलतो, सर काय झालं तुम्हाला? हा व्यक्ती मला कधीच पसंत नव्हता. माझी फक्त एक मजबुरी होती की मी याच्यासमोर झुकलो, ते फक्त आपल्या मुलीसाठी. नाहीतर मी याला केव्हाचा बर्बाद केलो असतो. महेश खुराना आपल्या असिस्टंटला म्हणाला, सर, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की तो किती पॉवरफुल आहे. आपण त्याला बर्बाद काय त्याच्याकडे पाहू पण शकत नाही. सर, तुम्ही त्याला काय इन्व्हाइट केलात? त्याचा असिस्टंट म्हणाला, मला याला हेच सांगायचे होते की याने खूप मोठी चूक केली आपल्यासोबत डील कॅन्सल करून. याला माहिती होईल याचा परिणाम, असं म्हणून खुराना डेव्हिल स्माईल करतो. असंच पार्टी सुरू असते. मग खुराना पार्टीत अनाऊन्समेंट करू लागतो, मी आज खूप खुश आहे की तुम्ही सर्व ह्या पार्टीत आलात. आज तुम्हा सर्वांसमोर मला एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे की माझी आज एक डील झाली जी माझ्या बिझनेससाठी खूप फायद्याची आहे. आणि ही डील जेव्हा पूर्ण होईल तर तुम्हा सर्वांना खुराना एम्पायर पूर्ण विश्वात चमकता दिसेल. आणि हो, जे आज चमकत आहेत त्यांचा गैरसमज लवकरच दूर होईल की त्यांनी खुराना एम्पायरला समजायला खूप मोठी चूक केली. जेव्हा खुराना बोलत होता त्याचा इशारा त्याच व्यक्तीकडे होता. तो व्यक्तीसुद्धा खुरानाकडे पाहत होता आणि त्याला पाहून स्माईल करत होता की त्याला माहीत आहे समोर काय होणार आहे. असंच महेश खुराना आपल्या एम्पायरचा पूल बांधत होता. शर्मा त्याला म्हणतो, सर, याला असं म्हणायचे आहे की आता पूर्ण विश्वाच्या मार्केटमध्ये सर्वात पॉवरफुल हाच असेल. मला तर कळत नाही आहे की याच्यासारख्या माणसाबरोबर डील कोण करू शकतो. तो व्यक्ती आपली वाट बघत बोलतो, आता पार्टीमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग होईल, तू फक्त बघत राहा. महेश खुराना आत्ताही स्पीच देतच होता. तेवढ्यात त्याच्या पार्टीत पोलीस येतात. त्यांना पाहून सर्व लोक शॉक्ड होतात
आणि घाबरतात. शिवाय त्या व्यक्तीच्या तो आत्ताही रिलॅक्स होता आणि स्माईल करत होता. खुराना त्या पोलिसांना थांबवतो आणि विचारतो की तुम्ही सर्व माझ्या पार्टीत का आलात? ते पोलीस जसं खुरानाला बघतात ते त्याला अरेस्ट करतात. खुराना साक्ट होत म्हणतो, मला का अरेस्ट करताय आणि मी काय केला? असं म्हणून तो ओरडतो. मग एक पोलीस म्हणतो, जो त्यांचा हेड होता, तू जितकेही गैरकानूनी काम केलास त्याचा सर्व पूर्ण काळा चिठ्ठा आमच्याजवळ आहे. आता तू वाचणार नाहीस आणि तुला चांगल्याने माहीत आहे की दुबईमध्ये हे सर्व करण्याची काय शिक्षा मिळते. ते पोलीस त्या खुरानाला पकडून नेतात. इकडे भारतामध्ये आभा आपली वाच बघत बोलते, आता फक्त 3 मिनिट वाचले आहेत, प्लीज भैया जल्दी. तो ॲटोवाला म्हणतो, हम पहुंच गए. आभा पटकन त्याला पैसे देते आणि थँक्यू म्हणत पळतच कॉलेजमध्ये जाते आणि म्युझिक रूममध्ये जाऊन पोहोचते. आभा दम टाकत होती. ती आपल्या हृदयावर हात ठेवत बोलते, हे देवा, पोहोचली. जेव्हा आभा हे म्हणत होती तेव्हा ऋषी तिच्यासमोर उभा होता. आभा ऋषीला बघून दम टाकतच बोलते, मी पोहोचली. ऋषी आपली वाच बघत बोलतो, तू पूर्ण 3 सेकंद लेट आहेस आभा. आभा हे ऐकते आणि आपले डोळे मोठे करून बोलते, काय 3 सेकंद? ऋषी, तू मला इतका राग का आणत आहेस? हे बघ, तू म्हटला होता मला यायला आणि मी आली सुद्धा. आणि काय फरक पडते की मी किती सेकंद लेट झाली? मी तुला म्हटलं होतं की 10 मिनिटमध्ये तुला इथं पोहोचायचे आहे, परंतु तू लेट झाली. ऋषी तिला आपल्याकडे खेचत बोलतो, तुला फरक पडत नाही आभा, पण मला खूप फरक पडतो. ऋषी आभाला उचलून म्युझिक रूमच्या बाहेर नेतो. सर्वजण आभा आणि ऋषीला पाहत असतात. आभा ऋषीचे असे रिॲक्शनने शॉक्ड होते. ती त्याला बोलते, हे तू काय करत आहेस ऋषी? मला खाली उतरव प्लीज, सर्व पाहतायत आपल्याला. ऋषीला काहीच फरक पडत नव्हता की कोण त्यांना पाहत आहेत. तो आभाची गोष्ट अजिबात ऐकत नाही. आभा परत परत त्याला खाली उतरव म्हणत असते. ती सुद्धा थकून जाते बोलून बोलून आणि रागाने आपला चेहरा ऋषीच्याकडून दुसऱ्या बाजूला फिरवते. मग ऋषी आभाला कॉलेजच्या एका रूममध्ये घेऊन जातो आणि तिला प्रेमाने खाली उतरवतो. आभा तर रागाने लाल झाली होती. ती रूमला बघत सुद्धा नाही. ती ऋषीला काही बोलणारच होती. तेवढ्यात ऋषी तिला पकडून समोरच्या बाजूला फिरवते. ज्याला पाहून आभाच्या चेहऱ्यावर स्माईल येते. ती खुश होते. त्या रूमला आभाचे अकॉर्डिंग डेकोरेट केले होते. आभाचे आवडीचे फ्लावर आणि बलून्स आणि काही लाइटिंग्स केलेली होती. त्या रूममध्ये रोहन, ऋतिक, मिहिर, सावी, आयशा आणि त्याचबरोबर स्वीटीसुद्धा आली होती. त्या सर्वांच्या हातामध्ये एक लांब बोर्ड होता ज्यामध्ये वेलकम बॅक आभा लिहिलेला होता. ते सर्वजण आभाला पाहून जोरजोराने वेलकम बॅक आभा म्हणत होते. आभा खूप खुश होते. ती पटकन त्यांच्याजवळ जाते आणि बोलते, हे सर्व तुम्ही माझ्यासाठी केलात? आम्ही तर फक्त थोडी मदत केली, हे सर्व ऋषीने केले, आयशा म्हणाली. आभा ऋषीकडे पाहून स्माईल करते. ऋषीही तिला पाहत होता आणि तो सुद्धा खुश होता. तेवढ्यात मिहिर एक केक घेऊन येतो आणि आभाला म्हणतो, आभा तू हा केक कट कर. आभा केक कट करते आणि आपल्या हाताने सर्वांना चारून देते. आभा जेव्हा ऋषीला केक चारून देत होती ते त्याला बोलते, थँक्यू ऋषी, तू मला खूप चांगलं सरप्राईज दिलंस. दोघेही एकमेकांना पाहत होते. सर्वजण पार्टी एन्जॉय करत होते. आयशा मिहिरला प्रेमळ नजरेने बघत होती, पण तिच्या डोळ्यांतून थोडे अश्रू निघत होते, कारण तिचा काम इथंच पूर्ण संपला होता. कारण आभा भेटली होती आणि आभाला त्रास देणारा जो व्यक्ती होता त्यालाही पकडण्यात आले होते. तर आयशाचं काम तिथंच संपला होता, म्हणून ती उदास होती. मिहिरही तिला असं बघतो. तो तिला बोलतो, तू मला अशी का बघतेस, जसं की लास्ट वेळेस बघत आहेस मला? आयशा आपले अश्रू साफ करत बोलते, अरे नाही, ते तर मी बघत होती की तू किती स्मार्ट आहेस. मिहिर घमंडीपणाने बोलतो, ते तर मला आधीच माहीत आहे. मिहिर स्माईल करतो आणि चला डान्स करूया असं म्हणतो. सर्वजण मिळून डान्स करतात. आभा आणि ऋषी, सावीसोबत ऋतिक, मिहिरसोबत आयशा असे डान्स करत होते. ह्या सर्वांना स्वीटी डान्स करताना पाहत होती.
रोहन तिच्याजवळ येत बोलतो, स्वीटी चल माझ्यासोबत, आपण सुद्धा डॅन्स करूया. स्वीटी तर खूप खुश होते की R3चा रोहन स्वतः तिला डान्ससाठी विचारत आहे. ती सुद्धा डान्स करायला तयार होते. ऋषीने आभाच्या कमरेला पकडले होते आणि आभाने त्याच्या खांद्यावर हात ठेवले होते. आभा, तुला हे सर्व आवडलं? ऋषी म्हणाला. ज्यावर आभा बोलते, हो ऋषी, मला खूप जास्त आवडलंय. ऋषी, मला आज तुला परत हे सांगायचे आहे की मी तुला खूप प्रेम करते. मग ऋषी तिला घट्ट मिठी मारतो. डान्स करून झाल्यावर सर्वजण आभा आणि ऋषीसाठी जोरजोराने क्लॅपिंग करतात. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा.